नमस्कार मित्रांनो, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. जे रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी मागच्या 8 दिवसापूर्वी मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, शिवसेना शिंदे पक्षाबाबत जी युती आहे ती मला टिकवायची आहे, आज तेच रवींद्र चव्हाण आज आपल्याला इलेक्शनच्या वेळेस ह्या गोष्टी घडतच असतात, इलेक्शन नंतर ह्या गोष्टी विसराव्या लागतात. महायुती म्हणून आम्ही जे काही मतभेद आहेत ते विसरून आम्ही 2029 पर्यंत काम करू असं रवींद्र चव्हाण म्हणतात. ह्या सर्व 8 दिवसात असं काय घडलं की जे रवींद्र चव्हाण निवडणुकीच्या वेळेस मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायचे असं बोलणारे आज तेच युती टिकवणे 2029 पर्यंत युती टिकल असं बोलतायत. यामागे शिंदे म्हणजे एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर आणि यांनी त्या 8 दिवसात हे रवींद्र चव्हाण यांच्याकडनं जे स्टेटमेंट आलं त्यानंतर जे एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवायला सुरुवात केली. निश्चितच असं बोललं जातंय की त्याचमुळे कुठेतरी भाजप पुन्हा बॅकफूटवर आलाय. म्हणजे केंद्रात भाजप सत्ताधारी आहे, राज्यातही त्यांना चांगल्या प्रमाणात जागा आहे, तरीही भाजपला का बॅकफूटवर जावं लागलं शिंदे शिवसेना गटामुळे ते आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. तुमचेही काही विचार असतील या विषयाबद्दल ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघितलं रवींद्र चव्हाण यांनी जे स्टेटमेंट केलं त्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडनं म्हणजे शिवसेना पक्षाकडनं पूर्णपणे भाजपवरती आघात सुरू झाले आणि अजूनही आघात सुरूच आहे. कुठेतरी भाजप अजूनही आता एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतंय असंच वाटतंय. संजय शिरसाट शिवसेनेचे त्यांनीही अजूनही सांगितलेलं आहे की एकमेकांचे मन वाईट होईल इथपर्यंत कोणी वागू नये. एकदा जर मन वाईट झाले तर त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. सो हे सर्व बघता एकनाथ शिंदे यांनी हे 8 दिवसात काय केलं याबद्दल आपण एक आढावा घेतोय. सर्वप्रथम जेव्हा रवींद्र चव्हाण आणि भाजपच्या नेत्यांकडनं नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेबद्दल जी काही खंडाजगी उडाली त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बोललं जातंय की मुंबई महानगरपालिकेवर आपला म्हणजे स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी फासे टाकल्याचं बोललं जातंय. त्यांनी तशी पदाधिकाऱ्यांना आणि आतमधून बोलल्याचंही कळवलं जातंय. फक्त ठाणे महानगरपालिकेवर बार्गेनिंग करून इतर राज्यातही शिवसेना शिंदे आपली जागा शिवसेनेला किती जागा मिळतील याची बार्गेनिंग करतील असं वाटत होतं. परंतु आता ते ठाणे सोडून त्यांनी मुंबईकडेही आपला मोर्चा वळवल्याचं दिसतंय. कारण भाजप आजपर्यंत शिवसेना सोडून मुंबईमध्ये लढलेली नाहीये. मागच्या वेळेस लढली होती त्यावेळेस शिवसेनाचा महापौर बनला होता. परंतु आता भाजपचं जे काही मिशन आहे की मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसवायचा, त्यासाठी शिवसेना शिंदे गट किती महत्वाचे आहे हे आपल्याला म्हणजे सांगण्याची वेगळी गरज नाहीये. ऑलरेडी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत. त्यांच्यासोबत जर काँग्रेस मिळालं तर निश्चितच दलित असू द्या, मुस्लिम असू द्या, जे काही मराठी माणसं असू द्या, ज्यांची काही मतं आहेत ती निश्चितच महायुतीकडे जाण्याची शक्यता आहे. आणि त्यातच जर शिवसेना शिंदे गट आपल्याकडे नसेल तर भाजपचं मुंबईत अस्तित्व काय किंवा त्यांनी जे स्वप्न बघितलंय ते निश्चितच पूर्ण करता येण्यास अडचणी निर्माण होतील. असाच काहीसा मुंबईमध्ये भाजपला ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली, जे काही आतमधून आदेश देण्याचं ठरवलं त्यावरून निश्चितच वाटतंय. आणि ह्याच म्हणजे एकनाथ शिंदे आपण यांचं बोललं गेलं, उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्रीही राहिलेले आहेत, ज्यावेळेस त्यांनी बंड केला होता शिवसेनेत त्याच वेळेस त्यांना म्हणजे बोललं गेलं होतं की मुख्यमंत्रीपद त्यांना भाजपने आपोआप दिलेलं नाहीये. त्यामध्ये त्यांची बार्गेनिंग पॉवर ही खूप आहे. आणि त्यानंतर विधानसभा लोकसभामध्येही त्यांनी बार्गेनिंग पॉवर आपलं दाखवून दिलं. कारण आपण जर बघितलं तर लोकसभेला अजितदादा पवार यांना फक्त 4 जागा देण्यात आल्या होत्या, परंतु एकनाथ शिंदे यांना 15 जागा देण्यात आल्या होत्या. सेम विधानसभेतही तसंच झालं. तब्बल 81 जागांवरती एक शिवसेना शिंदे गट यांनी निवडणूक लढवली होती. परंतु आता हे सगळं बघता निश्चितच एकनाथ शिंदे हे बार्गेनिंगमध्ये खूप काही त्यांनाही माहिती आहे की काय गोष्टी आहेत आणि भाजप कुठपर्यंत मजल मारू शकतं त्यांनीही अंदाज घेतलेला आहे. आणि भाजपला इमॅजिनही करू शकत नाही की स्वबळावर लढू शकते. त्यातल्या त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहे त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडे काही जो पारंपरिक मतदान आहे, पारंपरिक लोक आहेत, ती त्या विचाराची लोक जी अजूनही शिवसेना गटाला मतदान करते. सो हे सर्व बघता निश्चितच
कुठेतरी भाजपला टक्कर देण्यासाठी एकनाथ शिंदे पुरेसे आहेत आणि त्यांच्यावर फासे टाकणे, त्यांच्यावरती कुठेतरी अजित पवार यांच्यासारखा फासा टाकणं हे भाजपला तरी शक्य नाही. आणि त्यांनाही माहिती आहे की जर शिवसेना शिंदे गटाने जर काही वेगळा निर्णय घेतला तर महाराष्ट्रात भाजपचा कुठेतरी राजकीय अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे किंवा त्यांनी जी स्वप्न बघितली आहे ती स्वप्न टिकवणं त्यांच्यासाठी अवघड राहील. सो एकंदरीत आपण जर बघितलं तर निश्चितच एकनाथ शिंदे हे भाजपवर कुठेतरी वरचढ आहेत आणि ते नेहमीच कुठेतरी भाजपला शह देण्याचा प्रयत्न करतात. बार्गेनिंग पॉवर त्यांच्याकडे खूप आहे. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.